रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरंच काही। विधानसभेची निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून हडपसर विधानसभा मतदारसंघात चुरस पाहायला मिळते। एकमेकांवर टीका टिप्पणीच्या फैरी चालू आहे। त्यातच अपक्ष उमेदवार गंगाधर बदे यांच्या उमेदवारीने हडपसर विधानसभेमध्ये वातावरण फिरल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे। त्यातच आज महादेव बाबर यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसैनिक गंगाधर बदे यांना निवडून आणणार असा विश्वास पत्रकार परिषदेमध्ये दिला। महादेव बाबर यांच्या मार्गदर्शनाखालीच मी विधानसभेत जाणार आणि हडपसर विधानसभेतील अदृश्य कार्यकर्त्यांचा पाठिंबा माझ्यासोबत आहे असा विश्वास गंगाधर बदे यांनी माध्यमांशी बोलताना दिलाय। नमस्कार, मी गंगाधर विठ्ठल बदे 213 हडपसर विधानसभा मतदारसंघामधून अपक्ष उमेदवार आहे। माझं जे चिन्ह आहे ते एअर कंडिशनर आणि माझं जे बटन आहे ते 16 नंबरचं आहे। सर्व हडपसर मतदारसंघामध्ये मी बऱ्यापैकी आता जे माझे जे अपक्ष जे चिन्ह आहे ते घेऊन मी सर्वांपर्यंत पोहोचलेलो आहे आणि हडपसरच्या विकासाचं मी एक धोरण आखून संपूर्ण हडपसर मतदारसंघामध्ये मी पूर्वीपासून प्रत्येक सामाजिक काम करत आहे आणि ते काम जे बाळासाहेब ठाकरे, उद्धवजी ठाकरे आणि आदित्यजी ठाकरे, स्वर्गीय सूर्यकांतप्पा लोणकर माझे आमदार, तसेच माझे मित्र महादेवजी बाबर माझे आमदार, आम्ही त्यांना आजही समजतो की आमचे आजही आमदार आहेत। त्यांच्या मार्गदर्शनामध्ये हडपसर मतदारसंघामध्ये मी पुरंपार एक शिवसैनिक म्हणून काम करत आहे आणि ते काम करत असताना मी एकच विचार केला की जे आपल्याला बाळासाहेबांनी सांगितलं होतं, मी म्हणजे शिवसेनेचं फार वर्षापासून काम करतो, त्यांच्या आदर्श घेऊन किंवा 80% जे आहे ती समाजसेवा करायची असते आणि 20% राजकारण करायचं असते, हे जुने शिवसैनिक तुम्हाला सर्व सांगतच असते। तर त्याप्रमाणे आम्ही समाजाचे काम करत असतो आणि हडपसर मतदारसंघामध्ये संपूर्ण एक शिवसैनिक, एक सामाजिक काम करणारा एक समाजसेवक म्हणून संपूर्ण हडपसर मतदारसंघामध्ये जे ते सर्वांना माहिती आहे, गंगाधर विठ्ठल बदेचं नाव एक समाजसेवक म्हणून आहे। आणि आज हडपसर मतदारसंघामध्ये जे कामं रंगाळलेली, मी हे विचार करून हे काम आपल्या हडपसर मतदारसंघामध्ये आतापर्यंत होते, जे आता मी सांगितलं की जेव्हा सेनेने जी कामं केली होती सूर्यकांतप्पा लोणकर किंवा महादेवजी बाबर, त्याचं कारण असं आहे की या भागामध्ये त्यांना ज्यावेळेस नेतृत्व करत होते त्यांना संधी दिली होती, त्या माध्यमातून संपूर्ण शिवसेनेची चांगली बांधणी केलेली होती। संपूर्ण भागामध्ये चांगलं काम होतं, डेव्हलपमेंटचे जे नागरिक सुविधा लागतात त्या संदर्भात जे चांगलं त्यांचं काम होतं, त्या माध्यमातून या भागामध्ये सर्व शिवसैनिकांची जी फार मोठी ताकद आहे आणि ती ताकद जी आज आहे ती सर्व महादेव बाबर यांना माझ्या बरोबर लावलेली आहे आणि ते महापौर, नगरसेवक, आमदार असल्यामुळे त्यांचं फार या भागामध्ये काम केलेले आणि आजच्या मितीला आम्हाला असं वाटलं होतं किंवा आमचे जे आहेत मार्गदर्शक, आमचे नेते जे आहेत महादेवजी बाबर यांना जागा इथली सुटेल आणि आम्ही एकच चंग बांधला होता सर्व मतदार बंधू भगिनी आणि शिवसेनेने किंवा महादेव बाबरला आमदार करायचं म्हणजे करायचं, त्या दृष्टिकोनातून आम्ही बरेच दिवस झालं काम करत होतो। परंतु महाविकास आघाडीच्या असताना आमची जागा तिकडे गेली नाही, आमच्या नेत्यांना संधी मिळाली नाही। मात्र या भागामध्ये शिवसेना तर आपली टिकलेली आहे पहिल्यापासून आणि टिकवली पाय, प्रत्येक वेळेस जर आपल्याला डावलत असेल तर मग शिवसेना टिकणार कशी काय, शिवसेना राहणार कशी काय? त्यामुळे आम्ही सर्व शिवसैनिकांनी जे आहे सर्वांनी मिटिंग घेऊन एकमुखाने निर्णय होऊन किंवा आपल्याला हडपसर मतदारसंघामधून जे आहे इलेक्शन लढायची आणि ती लढायची म्हणजे आपल्याला जिंकण्याकरता लढायची आणि ती त्याप्रमाणे हडपसर मतदारसंघामध्ये आपली ताकद आहे। आणि इतर जे माझे जे काम आहे समाजसेवेचे, सर्व धर्म समभाव सर्वांना माहिती, कुठल्या जाती धर्माची लोक असू द्या, काही काम असू द्या, मी ते करत असतो आणि हडपसर मतदारसंघामध्ये सगळ्यांना माहिती मी अन्य कामं केलेले। मग आता जो समाजसेवक असतो तो हडपसर मतदारसंघामध्ये मतदारांनी निवडून दिला, संधी दिली, ते समाजसेवा हा काम करणार करीतच राहणार आहे।
आणि जे आज हडपसर मतदारसंघामध्ये जे काम रंगाळलेली संपूर्ण ती तुम्हाला सर्वांना कल्पना आहे किंवा ट्रॅफिकची समस्या असेल, उद्यान असेल, हॉस्पिटल असेल, 24 तास पाण्याचे असतात, शाळा कॉलेजचे असतात, जे नागरिक सुविधा असतात. आज पुण्यामध्ये सगळ्या भागामध्ये मेट्रोचं काम चालू किंवा हडपसर मतदारसंघामध्ये जे आहे आज आतापर्यंत मेट्रोचं कुठलंच काही झालेलं नाही. म्हणजे सर्व कागदावरतीच आहे. म्हणजे आपल्या हडपसर मतदारसंघामध्ये जर पुण्यात सगळीकडे जर काम होत असेल तर आपल्या हडपसर मतदारसंघामध्ये जे आहेत ज्या नागरिक सुविधा आहेत ते तर काम व्हायला पाहिजे ना आपल्या हडपसर मतदारसंघामध्ये. ही जी कामं जी आहेत सर्व रंगाळलेली आहेत, कामं जी पेंडिंग पडलेली आहेत, तर ती कामं मी एक समाजसेवक असल्यामुळे ती कामं करू शकतो आणि ती कामं करणार. आणि माझ्या बरोबर जे आहे मी सर्व मतदारांना असं आव्हान करत असतो की त्यांना गणपती हे आश्वासन देत नसतात की ते शब्द देत असतात आणि त्या शब्दाप्रमाणे ते काम करत असतात. त्यामुळे संपूर्ण मतदारसंघामध्ये सर्व मतदारांना विनंती आहे की गंगा गणपतीचा शब्द आहे किंवा हडपसर मतदारसंघामध्ये 213 हडपसर मतदारसंघ इथं मला संधी द्यावा आणि येणाऱ्या 20 तारखेला जे आहे मतदान आहे आणि माझं जे चिन्ह आहे एअर कंडिशनर 16 नंबर बटन यांना सर्वांनी विजयामध्ये सहभागी व्हावं आणि माझं बटन दाबून मला सर्व विजय करतील ही माझं मतदारावरती पूर्ण विश्वास आहे आणि मला संधी देतील. मी त्या संधीचं सोनं करील आणि सर्व समाजातील सर्व घटकांना जी अशी विनंती करतो की तुमची मी समाजसेवा करेल. एवढंच मी बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.